नमस्कार मित्रांनो, तापी ब्राउझिंग आपल्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज महत्वपूर्ण जे काही रेषा आहेत, ज्या काही बॉर्डर आहेत दोन देशांमधल्या, त्याच आपण पाहणार आहोत। तर आज आपण 11 बॉर्डरच्या लाईन बघणार आहोत, त्यांना काय नाव आहेत ते पाहणार आहोत, त्या कुठल्या देशाच्या अंतर्गत येतात ते पाहणार आहोत। आणि हा टॉपिक सर्वात महत्वाचा आहे। या टॉपिकवर आतापर्यंत खूप सारे प्रश्न आलेले आहेत, तर आपण हा टॉपिकला आता सुरुवात करूया। तर महत्वाच्या सीमारेषा आहेत। तर ती पहिली जी सीमारेषा आहे ती डुरंड रेषा। डुरंड रेषा कोणाच्या अंतर्गत येते? तर ती पहिली आधी जे आपले 1896 पर्यंत ती भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान यायची, कारण की 1896 पर्यंत भारताचं विभाजन झालेलं नव्हतं। त्यामुळे ती जी लाईन होती ती ड्युरंड हा जो ब्रिटिश अधिकारी होता, आपल्या ब्रिटिश इंडियामध्ये त्यावेळेस आपला ब्रिटिश इंडिया होता, त्यावेळेस ब्रिटिश इंडियाचे जो काही अधिकारी होते त्याच्यावाला संघर्ष म्हणजे ब्रिटिश इंडियाचा संघर्ष अफगाणिस्तान सोबत होऊ नये त्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या जे काही तिकडचे आपले राज्यकर्ते असतील त्यांच्यासोबत समझोता करून एक लाईन ड्रॉ केली होती, तिला ड्युरंड रेषा म्हणतात। ती ड्युरंड रेषा 1947 मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये निर्मित झाली, कारण भारताचं त्यावेळेस विभाजन झालं होतं। ज्यावेळेस ती ही रेषा 1896 मध्ये अफगाणिस्तान आणि भारतामध्ये तयार झाली, तीच रेषा आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे, तिलाच ड्युरंड रेषा म्हणतात। तर त्यानंतर येते मॅकमोहन रेषा। मॅकमोहन रेषा कधी कोणी तयार केली? तर मॅकमोहन रेषा हा सर मॅकमोहन हा होता। तर सर मॅकमोहनने तिब्बतच्या जे काही आहे, तिब्बत आणि भारत यामध्ये एक रेषा तयार केली, तिला मॅकमोहन रेषा म्हणतात। तर भारत आणि चायनामध्ये ती आता आहे, कारण चायनाने तिब्बतला कॅप्चर केलंय। तर चायना आणि भारतमध्ये संघर्ष चालू आहे त्या रेषेवरून, कारण चायना या रेषेला मान्यता देत नाही। कारण ही जी रेषा आहे ती चायनाचं जे काही आहे म्हणजे चायनाला विश्वासात न घेता ही रेषा ड्रॉ केली गेली असं चायनाचं म्हणणं आहे। त्यामुळे चायना मॅकमोहन रेषेला मान्यता देत नाही, म्हणून आपले आणि चायनाचे या रेषेवर विवाद अजूनही होत आहेत। तर त्यानंतर येतो सर सिरियल रेडक्लिफ। हा जो अधिकारी होता हा एक वकील होता, समजून घ्या। हा वकील होता, याने काय केलं, भारताचं जेव्हा विभाजन झालं त्यावेळेस याने भारताचं विभाजन करताना पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन देश नवीन तयार करताना म्हणजे ज्यावेळेस एकच देश तयार झाला होता, पूर्वी पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान। तर त्यावेळेस जेव्हा भारताचं विभाजन करायचं होतं यांना, तर त्यांनी काय केलं, तर जे काही पोलीस स्टेशनमध्ये अशी एक लाईन ड्रॉ केली या अधिकाऱ्याने, आणि त्या साईडचा असं म्हटलं की त्या साईडचा जो भाग असेल तो पाकिस्तानचा असेल आणि या साईडचा जो भाग असेल तो असेल भारताचा। तर त्यानुसार ही जी काही लाईन ड्रॉ झाली होती ती भारत पाकिस्तान दरम्यानची, तिला म्हणतात 1947 मध्ये जी लाईन तयार झाली तिला म्हणतात रेडक्लिफ रेषा। तर अशीच 2-4 लाईन तयार झाल्या, ज्यावेळेस आपल्या भारताने 1965 मध्ये याच्यावर युद्ध केले होते पाकिस्तान सोबत। त्यावेळेस जे काही आपल्या भारताचे सैनिक जे पाकिस्तान मध्ये ज्यापर्यंत गेलं होतं ती एक रेषा होती, तिला आपण 24 पॅरलल लाईन म्हणून इंडिया पाकिस्तान मध्ये 3 जून 1965 पर्यंत आपलं जे भारताचं सैन्य होतं तिथून माघारी आलं होतं, त्या लाईनला आपण 24 पॅरलल लाईन जी आहे ती इंडिया पाकिस्तान दरम्यान आहे। आणि त्याचसोबत आपली झिरो लाईन आहे, झिरो लाईन नाही तर आपलं झिरो लाईन बोललो मी, तर एलओसी आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल। ही जी रेषा आहे ती कुठे आहे? काश्मीर आणि पाकिस्तान मध्ये जी काही रेषा आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, जी काही रेषा काश्मीर आणि पाकिस्तान दरम्यान तिला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतात। आणि इकडं म्हटलं तर राजस्थान, गुजरात आणि पंजाब या साईडला जी रेषा आहे तिला म्हणतात आपण सिरियल रेडक्लिफ रेषा म्हणतात। तर त्यानंतर येतो झिरो लाईन म्हणजे आधी जो बांगलादेश होता, पूर्वी पाकिस्तान होता, 1971 मध्ये ही झिरो लाईन म्हणजे अस्तित्वात आली असंच म्हणता येईल आपल्याला, कारण भारत बांगलादेश मध्ये जी लाईन तयार झाली तिला आपण झिरो लाईन म्हणून कन्सिडर करतो ती, आणि इंटरनॅशनल लाईन ती झिरो लाईन भारत बांगलादेश दरम्यान। आणि त्यानंतर येते आपले फर्स्ट वर्ल्ड वॉर चालू होतं, जर्मनी आणि ची सेना जी होती ती पोलंडमध्ये एंटर झाली होती। जोपर्यंत जर्मनीची सेना पोलंडमध्ये गेली होती ती रेषेपर्यंत जी काही लाईन तयार झाली होती म्हणजे त्या रेषेपासून रिटर्न आली होती पोलंडमधून जर्मनीची सेना, तर ती लाईनला म्हणतात हिडनबर्ग रेषा। 1917 मध्ये जर्मनीची सेना मागे आली होती, जर्मनी पोलंडमध्ये जी रेषा तयार झाली ती समजून घ्या आपण हिडनबर्ग रेषा, ही झाली हिडनबर्ग रेषा। त्यानंतर येते ऑर्डरनिसी रेषा। ऑर्डरनिसी जी रेषा आहे बॉर्डर आहे ती आहे जर्मनी पोलंड दरम्यानच आहे। तर ऑर्डरनिसी आणि हिडनबर्ग रेषा जर्मनी पोलंड दरम्यान दोघे ह्या रेषा आहेत। तर मॅजिनॉट रेषा आहे ती आहे जर्मनी आणि फ्रान्स दरम्यान मॅजिनॉट रेषा। जर्मनी आणि फ्रान्स दोन देश आहेत युरोपीय खंडातले, जर्मनी फ्रान्स त्याच्यामध्ये येते मॅजिनॉट जर्मनी फ्रान्स। तर त्याच्यानंतर ते 17 पॅरलल लाईन व्हिएतनाम, लक्षात ठेवा, साऊथ व्हिएतनाम आणि नॉर्थ व्हिएतनाम या दोघं देशांमध्ये एशियन कंट्रीज आहेत। एशियन कंट्रीमध्ये 2 देश आहेत, एक साऊथ व्हिएतनाम, एक नॉर्थ व्हिएतनाम। या दोघांमध्ये जी बॉर्डर तयार होती ती 17 पॅरलल लाईन आहे, तिला आपण 17 पॅरलल लाईन म्हणून ओळखतो। त्यानंतर येतो आपला 8वा टॉपिक, आपला 8वा नंबर 8वी लाईन
ती आहे 38 पॅरल लाईन आहे. ती आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया. एशिया खंडातील देश आहेत दोन देश. चायनाच्या खाली आपण बघू शकतो मॅपमध्ये. तर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया म्हणून दोन देश आहेत. तर 38 पॅरल लाईन म्हणून आपण तिला ओळखतो. याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न आतापर्यंत आले. आपण स्टाफ सिलेक्शन बघू शकता. कुठल्याही सरळ सेवा बघा, यामध्ये आपल्याला हमखास प्रश्न दिसतील या कुठल्याही लाईनवर. तर त्यानंतर याच्यावर 49 पॅरल लाईन आहे. 49 म्हणून पॅरल लाईन युएस आणि कॅनडा दरम्यान आहे. तर 49 पॅरल लाईन आपल्या जो काही उत्तर अमेरिका खंड आहे त्यामध्ये जे देश सर्वात मोठे दोन देश आहेत युएस आणि कॅनडा, यामध्ये जी लाईन येते ती 49 पॅरल लाईन आहे. त्यानंतर त्या नंबर लावून बघू 20 पॅरल लाईन जी आहे 20 पॅरल लाईन ती आहे इंडिया पाकिस्तान दरम्यान, जिला आपण मान्यता देत नाही. म्हणजे भारत मान्यता देत नाही त्या लाईनला. ती लाईन अमान्य करतो आपण, कारण पाकिस्तानचं म्हणणं आहे की 20 पॅरल लाईन हीच आपली पाकिस्तान आणि भारताची बॉर्डर आहे, पण आपण ती मान्य करत नाही. त्यानंतर 24 पॅरल लाईन तुम्हाला आधी सांगितलं. 24 पॅरल लाईन जी आहे ती इंडिया आणि पाकिस्तान दरम्यान आहे. 30 जून 1965 मध्ये युद्ध चालू होते पाकिस्तान भारताचं आपलं. त्यामध्ये आपलं भारताचं सैनिक जोपर्यंत गेलं होतं पाकिस्तानमध्ये, ती जी लाईन होती तिथून रिटर्न आले त्या लाईनला म्हणतात 24 पॅरल लाईन. तर या आतापर्यंत आपण महत्वाच्या ज्या काही सीमारेषा बघितल्या आहेत, तर या होत्या आपल्या 11 सीमारेषा बघितल्या आपण. दोन देशांतर्गतच्या 2 सीमारेषा, 2 बॉर्डर आणि त्यांना इंटरनॅशनली काय म्हणतात हे आपण आज बघितलंय. तर अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढचा टॉपिक आपण लवकरच घेऊया. धन्यवाद.